टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा या गावामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1 तासापूर्वी जवळपास 5 ते 7 फूट एवढं पाणी होतं आणि आता पाणी ओसरलेलं आहे। त्यानंतरची भीषण परिस्थिती समोर आलेली आहे। त्या बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर दुकानं आहेत। मुख्य बाजारपेठ संपूर्ण ही शिरसगाव कसबा गावातली आणि या मुख्य बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर मेघा नदीला आलेल्या पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। दुकानांचं देखील नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी छोटे दुकानं आहेत, भाजीपाल्याचे दुकान असेल किंवा धान्याचे दुकान आहे। पोलीस स्टेशनच्या समोरचा संपूर्ण परिसर आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी या कोल्ड ड्रिंक्स आणि एक छोटंसं हॉटेल आहे आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। जवळपास या ठिकाणी कंबरभर इतकं पाणी होतं, आपल्याला ते पाण्याचे निशाण दिसतात। त्यामध्ये मोठं नुकसान या तरुण व्यावसायिकांचं झालेलं आहे। पुराचा मोठा फटका बसलेला आहे, शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे व्यावसायिकांना देखील फटका बसला। आपण बघू शकतो या ठिकाणी इथपर्यंत पाणी होतं, अशा पद्धतीने बघा हे इथपर्यंत पाण्याची लेवल होती, जवळपास कंबरभर गुडघाभर पाणी या ठिकाणी होतं। त्यामध्ये मोठं नुकसान या संपूर्ण व्यावसायिकांचं झालेलं आहे। कोल्ड ड्रिंक्स असेल, बघू शकतो आपण या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। कोल्ड ड्रिंक्स आहे, त्यानंतर पाण्याच्या बॉटल्स असतील, मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। लाखो रुपयांचं नुकसान संपूर्ण या बाजारपेठेमध्ये आज आलेल्या या पुराच्या पावसामुळे झालेलं आहे। बघा फ्रुटीच्या आपल्याला बॉटल्स या ठिकाणी दिसतात, तिकडे स्प्राईटच्या बॉटल्स आहेत, 7 अप्स आहे, पाण्याच्या बॉटल आहेत। हे नुकसान झालेलं आहे। संपूर्ण माल या दुकान हॉटेल व्यावसायिकात होता। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिकात काय सांगणार आता, किती वाजता पाऊस आला, मोठं नुकसान झालेलं आहे भागात? सुमारे 3 ते 4च्या दरम्यान इथे खूप 7 ते 8 फूट पाण्याचं इथे साचलेलं होतं। तरीही या बाजारपेठेत आणि संपूर्ण जिथे हे लोक आहेत जर पाहिलं आपण तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे। इथे तहसीलदार येऊन गेलेले आहे, पण तहसीलदारांनी इथे म्हटलेलं आहे की हा कमर्शियल एरिया आमच्याकडे येतो। मंडळ अधिकारी येऊन गेलेले आहे, त्यांनी म्हटलं की इथे कमर्शियल एरिया हा येतो, आमच्याकडे येत नाही, आम्ही तरी याचा पाठपुरावा करू। जर भेटत असेल तर आम्ही नक्कीच पुढे प्रयत्न वगैरे करू। किती रुपयाचं साधारणतः नुकसान आहे, किती दुकानांना फटका बसला या पावसात? इथे जर बघितलं गेलं तर जास्तीत जास्त कमी 15 ते 20 दुकानं, आणि जर बाजूला दातीरवाडीमध्ये कधी गेले तर तुम्हाला 25 ते 30 दुकानं आणखी तिकडेही मिळणार। जर ह्या कधी सागर गाडगे नावाचे कोल्ड ड्रिंक्स, महालक्ष्मी कोल्ड ड्रिंक्स म्हणून आहे, जर याचं कधी प्रत्यक्ष आपण नुकसान पाहिलं तर इथे 2.5 ते 3 लाख रुपयाचं आपण बघू शकतो। फ्रीज त्याचेवाले 50-50 1-1 लाख रुपयाचे फ्रीज तुम्हाला आजही पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला पाहू शकता तुम्ही किती प्रकारचं नुकसान झालेलं बघू शकतो। अशा पद्धतीनं या ठिकाणी नुकसान तुम्ही बाजूला हे नुकसान झालं आहे। बिस्किटचे पुडे असेल, त्यानंतर पाण्याच्या बॉटल्स आहेत, मोठं नुकसान या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे। खास करून फ्रीज जे असतात हे थंड करण्यासाठी, थंड पेय करण्यासाठी, कोल्ड ड्रिंक्स थंड करण्यासाठी, पाणी बॉटल्स ठेवण्यासाठी फ्रीज देखील 3 जवळपास फ्रीज खराब झाले असल्याचं या दुकानदारांनी सांगितलं आहे। मोठं नुकसान जर एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिरसगाव कसबामध्ये या पावसामुळे झालं आहे। बघा या ठिकाणी दाखवतो आपण संपूर्ण ही रॅक होती आणि या ठिकाणी देखील पुराचं पाणी होतं। संपूर्ण व्यवस्था इतकी कोलमडलेली आहेत। फ्रीजर असेल, त्यानंतर इथपर्यंत पाणी होतं, हे बघा हे निशाण दिसतं, इथपर्यंत पावसाचं पाणी होतं आणि त्यामुळं मोठं नुकसान संपूर्ण या भागामध्ये तरुण व्यावसायिकांचं झालेलं आहे। आणि त्यामुळं शासनानं मदत देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हे अस्ताव्यस्त संपूर्ण साहित्य या दुकानामधलं पडलेलं आहे। हे प्रातिनिधिक उदाहरण आहे। असे अनेक दुकानं शिरसगाव कसबा या बाजारपेठेमध्ये आहेत, ज्या ठिकाणी मोठं नुकसान जर आपण पाहिलं तर या भागातल्या व्यावसायिकांचं झालेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, शिरसगाव कसबा, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।